अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केट कोसळला. सेन्सेक्स 550 अंकांनी तर निफ्टी 200 अंकांनी खाली. अर्थसंकल्पात कर आकारणी सुलभ करण्यावर भर. 3 लाखांपर्यंत उत्पन्न असणारे नागरिक करमुक्त, तर 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 7% टॅक्स आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांवर 30% कराची आकारणी. कडधान्य आणि तेलबियांमधील उत्पादनाच्या स्वावलंबनासाठी नवी हरित क्रांती. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील संशोधनावर भर. तरुणांना देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंत सरकार कर्ज देणार. अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा. सीतारामन यांच्याकडून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या 4थ्या टप्प्याची घोषणा. देशातील 25,000 गावं मुख्य रस्त्यांना जोडणार असल्याचं अर्थसंकल्पातून आश्वासन. पंतप्रधान सौर घर योजनेअंतर्गत 1 कोटी घरांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार. अर्थसंकल्पातून महत्त्वाची घोषणा. देशात धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार बिहारमध्ये महाबोधी कॉरिडॉरची निर्मिती करणार, तर नालंदा विद्यापीठात पर्यटन केंद्र उभारणार असल्याचंही आश्वासन. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये आतापर्यंत 53.12% पाणी साठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी साठ्यात वाढ. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा स्मार्ट प्रीपेड मीटर लागण्याची शक्यता. स्मार्ट प्रीपेड मीटरचे टेंडर रद्द झालं नाही, सूत्रांची माहिती. शरद पवारांची आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसोबत बैठक. बैठकीमध्ये विधान परिषदेतील क्रॉस वोटिंगवर होणार चर्चा. भुजबळ आणि दरेकरांचं रक्त एकच झालंय. भुजबळांप्रमाणेच दरेकरांची भाषा दिसतेय. मनोज रांगेंचा प्रवीण दरेकरांवर हल्लाबोल. बड्या नेत्यांच्या दबावामुळे क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर कारवाई नाही. बड्या नेत्यांच्या दबावापुढे काँग्रेस हायकमांड झुकलं, सूत्रांची माहिती. अर्थसंकल्पात युवकांच्या कौशल्य विकासाला विशेष प्राधान्य. 20 लाख युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार. अर्थसंकल्पात ग्रामीण विकासासाठी 2,66,000 कोटींची तरतूद. ग्रामविकासासाठी 9 सूत्री कार्यक्रम राबवणार. अर्थसंकल्पातून आश्वासन. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील संशोधनावर भर. कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद. तरुणांसाठी अर्थसंकल्पात घोषणांचा वर्षाव. 5 वर्षामध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपसाठी महिन्याला 5,000 रुपये देणार. देशात धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार. हिंदू, बौद्ध, जैन धार्मिक स्थळांचा विकास करण्याचा सरकारचा निर्धार. सोने, चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने स्वस्त होणार असल्याचा अर्थसंकल्पातून दावा. मोबाईल चार्जरच्या किमतीही 15% कमी होणार. अर्थसंकल्पात पूर्व भारताच्या विकासासाठी पूर्वोदय योजना. बिहारच्या रस्त्यांसाठी 26,000 कोटींची तरतूद, तर आंध्रसाठी 15,000 कोटींची आर्थिक तरतूद. आदित्य ठाकरेंचा मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पत्र. पोलिसांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या शासकीय घराच्या भाड्यातील वाढीबाबत पत्र. आमदार हिरामण खेसकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट. शिंदेंसोबतच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण, तर व्यावसायिकांसाठी भेट घेतल्याचं खोसकरांचं स्पष्टीकरण. भाजप कोर कमिटीची आज रात्री 8 वाजता मुंबईत बैठक. सलग दुसऱ्या दिवशी विधानसभा निवडणुकीबाबत होणार खलबत. दिल्लीत दुपारी 4 वाजता काँग्रेस नेत्यांची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केसी वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश निथला यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ. पुणे शहरामध्ये आतापर्यंत 33 जणांना झिकाची लागण, तर आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.